विरुद्ध दिशेकडील वाहतूक रोखण्यासाठी ठाण्यात टायर किलर. विरुद्ध दिशेने वाहने चालवल्याने अपघात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर टायर किलर बसवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने ठाण्यातील रस्त्यांवर टायर किलर टोकदार उपकरणे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रायोगिक तत्वावर हे टायर किलर बसवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिली. हे टायर किलर बसवण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती त्या भागात दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. घोडबंदर रोड तसेच अंतर्गत रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शुक्रवारी बैठकीचे आयोजन महापालिकेच्या नागरी प्रशिक्षण केंद्र येथे करण्यात आले होते. या बैठकीस ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, महापालिका आयुक्त सौरभराव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट, महापालिका उपायुक्त दिनेश तायडे, शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, घोडबंदर रोडचे नोडल अधिकारी आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह मेट्रो प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. विरुद्ध दिशेने वाहन चालवल्याने अपघात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर टायर किलर बसवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अशी ठिकाणे वाहतूक पोलीस निश्चित करणार आहे. त्यानंतर तेथे महापालिकेतर्फे टायर किलर बसवण्यात येतील. हे टायर किलर बसवण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती त्या भागात दिली जाईल. टायर किलर बसवण्याबाबतचे माहिती फलक 100 ते 200 मीटर अंतरावर लावण्यात येतील. या भागात रात्रीच्या वेळेस पुरेसा प्रकाश झोत असल्याची खात्री केली जाईल. तसेच CCTV कॅमेरा क्षेत्रात तो भाग येत असल्याचे निश्चित केल्यानंतर हे उपकरण बसवले जाईल. या उपाययोजनेमुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना अटकाव होईल असे महापालिका आयुक्तराव यांनी स्पष्ट केले. मागील 2 आठवड्यात घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे. वाहतूक कोंडीपासून मुक्तीसाठी करत असलेल्या या उपाययोजनांचा सातत्याने आढावा घेतला जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिली आहे. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीच्या समस्येची तड लावण्यासाठी झालेल्या पहिल्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार विविध यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय राखून उपाययोजना आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली. तसेच सध्या असलेल्या अडचणी व त्यावरील संभाव्य तोडगे यांचे विवेचनही त्यांनी केले. त्याचबरोबर 12.5 टन वजन क्षमतेच्या पुढील वाहने ही अवजड वाहने आहेत. त्यात सरसकट सर्व मालवाहू वाहने येत नाहीत. त्यामुळे तशी काही मालवाहू वाहने दिसली तर गैरसमज होतो असेही त्यांनी स्पष्ट केले. गायमुख घाट भाईंदरपाडा ते गायमुख या पट्ट्यामध्ये अजूनही वाहतुकी संदर्भात काही उपाययोजना करण्याची गरज शिरसाट यांनी व्यक्त केली. 150 ते 200 टन वजनाची वाहने गायमुख घाटातून जातात. त्यामुळे पावसाळ्यात डांबरी रस्ता सतत खराब होतो. येथे काँक्रिटीकरणाची आवश्यकता असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता तांबे यांनी दिली. हा मार्ग आता मीरा भाईंदर महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर कापूरबावडी माजिवडा उड्डाणपुलावरील मुंबईच्या दिशेने असलेल्या वळण रस्ता विवियाना मॉलपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण लवकरच केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मेट्रो मार्गिकेलगत सुरू असलेल्या 2 उड्डाणपुलांच्या कामामुळे तेथील मार्गिका अरुंद झाल्या आहेत. त्यामुळे सेवा रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यावर सेवा रस्त्यावरून अवजड वाहतूक करताना अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी व्यक्त केली. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आधी सेवा रस्त्याचे सक्षमीकरण करावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिले आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे
माझी लाडकी बहीण. वयात फरकामुळे होणाऱ्या वादातून संतप्त पतीने केली पत्नीची चाकूने निर्घृण हत्या. मुंब्रा पोलिसांनी 24 तासात रत्नागिरीतून आरोपीस ठोकल्या बेड्या. वयातील फरकामुळे होणाऱ्या वादातून संतप्त झालेल्या पतीने आपल्या पत्नीची चाकूने हत्या केली. हा खळबळजनक प्रकार दिवा परिसरात घडला असून आरोपीने हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले होते. मात्र मुंब्रा पोलिसांनी विशेष टीम तयार करत 24 तासांच्या आत आरोपी पतीला रत्नागिरी जिल्ह्यातील मूळ गावी देवारे गावातून बेड्या ठोकल्या आहे. प्रितेश काशीनाथ शिर्के वय 37 वर्ष असे या हत्या करणाऱ्या पतीचे नाव असून पत्नी द्रौपदी प्रितेश शिर्के वय 47 असे मयत पत्नीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार दोघात 10 वर्षाचं अंतर असल्याने मयत महिला ही आरोपी त्याच्याशी सतत भांडत असे. या दोघात वाद होत असून त्याचा राग डोक्यात ठेवून प्रितेशने राहत्या घरात चाकू हल्ला करत पत्नी द्रौपदीची हत्या केली होती. 1.5 वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता, पण तिच्या त्रासाला कंटाळून त्याने तिचा खून केला. सध्या पोलिसांनी प्रितेशला न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून मुंब्रा पोलीस त्यांच्याकडे अधिक तपास करत आहे. रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी मुंब्रा पोलीस ठाणे अंतर्गत दिवा चौकी या ठिकाणी रेश्मा राजू पाटील या महिलेने येऊन माहिती दिली की तिची बहीण द्रौपदी प्रितेश शिर्के ही आगासन रोड या ठिकाणी माथेरचाळ या ठिकाणी राहत असते आणि तिला तिच्या नवऱ्याने मारून टाकला आहे आणि तो फरार झालेला आहे. त्यानुसार दिवा पोलीस स्टेशनची टीम एपीआय तांबे, एपीआय कोळेकर, एपीआय खतेले, सिनियर पीआय शिंदे आणि आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी आम्ही चौकशी केली, आजूबाजूची परिस्थिती पाहिली, त्या ठिकाणचे पुरावे पाहिले आणि आजूबाजूला चौकशी करून तिथे मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही 4 टीम तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींचा शोध घेण्याकरता पाठवला. त्याप्रमाणे एक टीम परेला गेली होती, एक टीम मुंबईमध्ये दादरला गेली होती, एक टीम त्याच्या मूळ गावी रवाना केली होती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यातील आरोपी जो आहे प्रितेश काशीनाथ शिर्के 37 वर्ष त्याला गुन्हा घडल्यापासून 24 तासाच्या आत अटक केलेली आहे आणि सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे. नेमकं हत्या कशामुळे केली आहे, नेमकं काय झाला होता त्यांच्यामध्ये कौटुंबिक वादावरून ही हत्या झालेली आहे. त्यामध्ये महिलेचं वय आहे 47 वर्ष आणि आरोपी जो नवरा आहे त्याचं वय आहे 37 वर्ष. वयामध्ये असणारा फरक आणि त्यातून येणारी जी दादागिरी म्हणण्यापेक्षा अधिकार त्या ह्याच्यातून त्यांच्यामध्ये जे वाद होत होते त्या वादामधून ही हत्या झाल्याचं आतापर्यंतच्या केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. आरोपी जो आहे प्रितेश काशीनाथ शिर्के याची पूर्वीची अशी कोणतीही पार्श्वभूमी नाही. चाकूचा वापर केलेला आहे. 22 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी आहे. पुण्यामधील हत्यार हस्तगत करण्यात आलेला आहे. कुठून अटक केली, गावावरून? याचा मंडणगड रत्नागिरी इथून त्याची अटक केलेली आहे. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे सावरकर नगर येथे पहिल्या मोफत शिलाई प्रशिक्षण व मॉडर्न फॅशन क्लासेसचे लोकार्पण. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अनेक सामाजिक उपक्रम गोरगरीब जनतेकरिता राबवण्यात येत असते. याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी महिला सक्षमीकरणीकरता सुरू करण्यात आलेल्या मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र व मॉडर्न फॅशन क्लासेसची उभारणी ठाण्यातील सावरकर नगर भागात करण्यात आली आहे. या केंद्रामुळे विभागातील अनेक गरीब व गरजू महिलांना स्वावलंबी बनवण्याकरिता मोलाचे सहकार्य मिळणार आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सामरे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात असे
अनेक विविध उपक्रम नागरिकांकरिता नेहमीच राबवले जात असतात. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यातील सावरकर नगर येथील श्रीराम विद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर महिलांकरिता शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र व मॉडर्न फॅशन क्लासेसची उभारणी करण्यात आली आहे. नमस्कार, विजयश्री थोरात बोलते मी. मला ह्या क्लासबद्दल किंवा ह्या जिजाऊ संस्थे मला एक मैत्रिणीने मला सांगितलं. ॲज अ मी म्हणते की मला म्हणजे मी शोधातच होते. असे कुणाला पण सांगत होते की मला कोणी आरीवर्क शिकवणार सांगा मला तुम्ही. मग त्या कुणी पण सांगणार की मला किंमत जास्त असायची नाही का. आम्ही घरगुती माणसं म्हणजे जास्त आम्हाला काही इश्यू माहीत नाही आहे बाहेरचं किंवा पैसा पाणी कुठं खर्च करायचा ते मला काही माहीत नाही आहे. मग मी कुठं शोधायला गेले का ते मला गोष्टी भेटायच्या की नको पैसे जास्त लागतात. पण हे संस्थेने जसं मला म्हणजे लक म्हणतात ना ती गोष्ट मला ह्या थ्रू समजली की मी शोधातच होते आणि मला ती गोष्ट भेटली ह्यात. आणि मग खरंच मी यांचे आभार मानते की मला ह्या गोष्टी आरीवर्क मेन म्हणजे मी आरीवर्क शिकण्यासाठी आलेली आहे. तर मला खूप म्हणजे ह्या सरांनी निलेश सरांनी सांगितलं ना ती गोष्ट खूप चांगली गोष्ट मला आरीवर्कच्या थ्रू मला भेटेल. आणि ही खूप मोठी संस्था जी आहे ना आतापर्यंत ज्यांनी केलंय की शिलाई मशीनचे क्लासेस वगैरे घेत आहेत ना ते महिलांसाठी खूप उपयुक्त आहेत. जिजाऊ संस्थेत टीचर म्हणून काम करते. सोनल वानखेडे माझं नाव आहे. मी आता सध्या इथे मॉडर्न क्लासेस मी घेणार आहे. आमच्या संस्थे थ्रू जे सरांनी इतके लेडीजसाठी फॅसिलिटी निर्माण केले आहे. आता आमचा आरीवर्कचा क्लास आहे, मायक्रॉनचा क्लास मायक्रॉन डिझाईनचा क्लास आहे, परत नेल आर्टचे नथ मेकिंग आहे. असे बरेचसे क्लासेस आमच्या इथे चालू होणार आहे आणि ते टोटल फ्री आहे. सांबरे सरां थ्रू ते टोटल फ्री आहे. त्याबद्दल सर्वांना सांगेल एकच की जास्तीत जास्त लेडीज क्लासला हजर राहून सक्षम व्हावं हीच आमच्या जिजाऊचं ध्येय आहे. कडे जवळपास 100 ते 150 महिलांचं ॲडमिशन झालेलं आहे. आमच्या 2 बॅचेस आहे आरीवर्कच्या. 3 ते 4.5 एक आहे, 4.5 ते 6 एक बॅच आहे. किती महिने हा क्लास आहे? आमचा 3.5 महिने क्लास चालणार आहे. हे कुठलं आहे? जिजाऊ सामाजिक संस्थातर्फे आम्हाला बोलवलं गेलं. ओके. आणि आम्ही ॲक्च्युली फीज भरू शकत नाही आणि म्हणजे समजा काही करायचं असेल तर घरातून बाहेर जाऊ शकत नाही. आणि फ्रीमध्ये जे प्रोजेक्ट आहे तुमचे तर जे घरी महिला आहेत तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही शिकून पण आम्ही शिवण क्लास चालू करू शकतो, आपण ब्लाऊज शिवू शकतो आणि नंतर मग ते आरी अँड एम्ब्रॉयडरी वगैरे क्लासेस जे घेणार आहे 2 पैसे कमवू शकतात आणि घराघरात एक छोटेसे टेलरिंग दुकान चालू करू शकता आणि आपली रोजीरोटी पण त्यांना भेटू शकते आणि खूप काही फायदा होईल त्यांच्या परिवाराला. ह्याचा खूप फायदा होणार आहे फ्युचरमध्ये हे जे क्लासेसमुळे. माझं नाव लता योगेश गवत. मी शास्त्रीनगरवरून आलेली आहे. मला इथे एका महिलांनी सांगितलं शिवण क्लासचा इथे मोफत शिक्षण देतात. त्यासाठी मी माहिती काढली तर मला ते समजलं, म्हणून आम्ही इथे शिकायला आलो. त्याबद्दल सरांचे धन्यवाद. आणि आम्ही इथे महिला सगळ्या मोफत शिकवण्यासाठी आले, म्हणून आम्ही जे क्लास केले ते अटेंड करायला इथे आलो सगळेजण. त्यामुळे आम्हाला थोडंसं माहिती मिळाली, त्यासाठी सरांचे पण धन्यवाद. माझं नाव शीतल विलास कदम.
मी अंबिका नगरला राहते. आम्ही जिजाऊ संस्थेपासून खूप 2-3 वर्षापासून जोडले गेलेलो आहोत. आता सध्या जिजाऊ संस्थे श्री निलेश सांबरे सरांनी शिलाई मशीन, मोफत शिलाई मशीन, आरी वर्क वगैरे, कुशन वर्क असे वेगवेगळे कोर्स उपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या रोजगारातून महिला काही ना काहीतरी पैसे कमवणार आहे. थोडासा वेळ त्या स्वतःसाठी काढणार आहे. ह्या स्वतःच्या वेळेतनं महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. त्यातून महिला पैसे कमवू शकतील. आपल्या कुटुंबासाठी थोडा वेळ पैसे ते कमवू शकतील. स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील. खूप सारे प्रयत्न निलेश सांबरे साहेब आमच्यासाठी करत आहे. निलेश सांबरे ह्या प्रशिक्षणातून खूप गरजू महिलांना त्याचा उपयोग होत आहे. मेहंदी क्लासेस, साडी ड्रेपिंग वगैरे असे वेगवेगळे कोर्सेस महिला विविध भागातून येत आहेत. त्यासाठी आम्हाला खूप त्यांचा अभिमान वाटत आहे. लेडीज़ के लिए सब फ्री है, कुछ पैसे हम लेडीज़ से नहीं लेते हैं. हमारी जिजाऊ संस्था का मकसद है कि लेडीज़ आज़ाद रहे, आगे बढ़े और कुछ करे. और जैसे मेहंदी क्लासेस में आजकल बहुत से त्योहारों में मेहंदी क्लासेस ज़्यादा चलता है, मतलब मेहंदी चलता है, तो हम लेडीज़ लोग को सिखाते ताकि वो आगे बढ़े, आगे मतलब कुछ पैसे अपने पास रखे और कमा सके. ये हमारा संस्था में जुड़े रहना है. और प्लस अभी लेडीज़ के लिए सिलाई क्लासेस अभी चालू हुआ है. अभी धीरे धीरे सब चीज़ फैसिलिटी लेडीज़ लोग के लिए चालू हो रही है. विधानसभा निवडणूक 2024साठी भाजपने फुंकले रणशिंग. देवेंद्र फडणवीसांवरील धमाकेदार गाण्याने भाजपच्या प्रचाराचा श्री गणेशा. विधानसभा निवडणूक 2024साठी भाजपच्या प्रचाराची धमाकेदार सुरुवात. रात्रंदिन एक लक्ष एक ध्यास ज्याचा, देश हाच धर्म प्राण आणि श्वास ज्याचा. रात्रंदिन एक लक्ष एक ध्यास ज्याचा, देश हाच धर्म प्राण आणि श्वास ज्याचा. लढवय्या सेनानी निष्ठेला भारी, ऐला ना थकला ना बिरला माघारी. राखेतून उठतो अनघे जो भरारी. देवा 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 भाऊ, 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 देवा 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 भाऊ. शब्दाला जागून करी वचनाची पूर्ती, लढताना भिडताना सोडेना नीती. कर्मयोगी हाडाचा सच्चा सहकारी, राखेतून उठतो अनघे जो भरारी. देवा 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 भाऊ, 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 देवा 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 भाऊ. खंबीर तो संकटात हेतू शुद्ध ज्याचा, रामाचा सेवक अन भक्त तो शिवाचा. शिव 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 शिवाचा. धगधगता जोश तरी कृतीने विचारी, राखेतून उठतो अनघे जो भरारी. देवा 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 भाऊ, 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 देवा 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 भाऊ. शेतकरी कष्टकरी दीनांचा त्राता, मातांचा भगिनींचा बंधू पाठी राखा. तरुणांच्या स्वप्नांना देई जो भारी, राखेतून उठतो अनघे जो भरारी.
छत्रपती शिवाजी महाराज की